सगळ्यांचं स्वागत आहे। महत्त्वपूर्ण बातम्या सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक नजर मुख्य हेडलाईन्सवर। महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून वाद। शिंदे गटाचे नेते म्हणतात आम्हीच मोठा भाऊ। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा वाद। शिरसाट म्हणतात आमचा स्ट्राइक रेट चांगला। वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचं कणकवलीत बॅनरवर किरण उदय सामंतांचे फोटो। बॅनरमधून राणेंना इशारा, जिल्ह्यात बॅनरची चर्चा। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली। राजू शेट्टींचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप। सर्व नेत्यांना भेटलो होतो, पण त्यांनी तेच केलं जे त्यांना करायचं होतं। बावनकुळेंसमोर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा। 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। नागपूर विमानतळावर काही काळ तणावाचं वातावरण। पुणे पोर्शा अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांच्या अहवालात त्रुटी। मंडळ अडचणीत, कारण दाखवा नोटीस। 4 ते 5 दिवसात नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता। आज उद्या विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। मुंबई आणि ठाणे परिसरात 21 जून नंतर जोरदार पावसाची शक्यता। भारत युरोप हायस्पीड रेल्वे जोडण्याबाबत G7 परिषदेतील सदस्य राष्ट्रांची एकमताने सहमती। आशिया, मध्य पूर्व आणि पाश्चात्य देशांना जोडण्यासाठी कॉरिडॉर ठरणार महत्त्वपूर्ण। ईव्हीएमला हटवा, एलॉन मस्क यांची मागणी। पोर्तो रिकोच्या निवडणुकीत गडबड झाल्याचं उघड। हॅकिंगचा धोका असल्याचंही वक्तव्य। अखेर भारत विरुद्ध कॅनडा मॅच रद्द। पावसामुळे मैदान ओलं असल्यानं ही मॅच रद्द। भारताचा पुढचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध।